आता हाऊसिंग सोसायटीच्या मेंटेनन्सवरही 18% जीएसटी लागू होणार अशी बातमी जोरदार व्हायरल झाली आणि यामुळे घर मालक धास्तावलेत। या व्हायरल बातमी मागचं सत्य काय आहे हे आम्ही जाणून घेतलंय। पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। हाऊसिंग सोसायटीच्या मेंटेनन्सवरही 18% जीएसटी। व्हॉट्सअप मेसेजमुळे रहिवाशांमध्ये घबराट। ₹20 लाखांची उलाढाल असलेल्या सोसायटी जीएसटीच्या फेऱ्यात। गृहनिर्माण म्हणजेच हाऊसिंग सोसायटींच्या मेंटेनन्सवरही आता 18% जीएसटी लागू होणार अशी बातमी मागच्या 3-4 दिवसांपासून व्हॉट्सअप जगतात जोरदार व्हायरल झाली। त्यामुळे सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांना नव्या जीएसटीच्या भुर्दंडाबद्दल वाचून घाम फुटला। झी 24 तासनेही लागलीच या व्हायरल न्यूजचं सत्य शोधून काढायचं ठरवलं। ही बातमी खरी निघाली, मात्र मुळात केंद्र सरकारने 2019 साली गृहनिर्माण सोसायट्यांच्या घरावरील मेंटेनन्सवर 18% जीएसटी लागू करण्यासंबंधीचा निर्णय घेतला होता। त्यामुळे आता व्हायरल झालेली ही बातमी मुळात खूप जुनी आहे, मात्र ही जुनी बातमी नव्यानं व्हायरल झाल्यानं घबराट पसरली। खरं तर ज्या फ्लॅट धारकांना महिना 7,500 रुपये किंवा त्याहून अधिक मेंटेनन्स द्यावा लागतो आणि ज्या सोसायट्यांची वार्षिक उलाढाल 20 लाख किंवा त्याहून जास्त आहे, अशा हाऊसिंग सोसायट्यांना 18% जीएसटी आकारला जातो। तर मोठ्या या नॉर्मली 7,500 ज्यांचं मंथली मेंटेनन्स चार्जेस असतो किंवा 20 लाख हा टर्नओव्हर असतो, त्याच्या संस्था या सगळ्या मोठ्या असतात, त्यांच्याकडे मॅनेजर असतो किंवा हल्ली नवीन ॲप केलेत। आम्ही हाऊसिंग फेडरेशन तुम्हाला ॲप पण डेव्हलप करून तुम्हाला देतोय, तर त्या पद्धतीने तर भरावाच। हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स आहे। या नियमानुसार या घडीला महाराष्ट्रातील, त्यातही विशेष करून महानगरातील किमान 10% सोसायट्यांना सध्या 18% जीएसटी भरावा लागतोय। मात्र जीएसटीचं मेंटेनन्स लिमिट 7,500 वरून 15,000 रुपये प्रति महिना करावं आणि जीएसटीच्या कक्षेत येणारं सोसायटी बजेटचं लिमिट 20 लाखांवरून 1 कोटींपर्यंत वाढवावं अशी मागणी सोसायटी महासंघानं केली आहे। या जीएसटीच्या मंथली मेंटेनन्स चार्जेस 7,500 ते मर्यादा 15,000 करावी किंवा 20 लाख टर्नओव्हर वार्षिक उलाढाल आहे त्याची मर्यादा 1 कोटी करावी। कारण मोठ्या मोठ्या टाउनशिप आहेत किंवा मोठ्या गव्हर्नमेंट संस्था आहेत, त्यांना हे लगेच लागू होतो। त्याच्यामुळे हे एक सोशल काम असतं आणि सार्वजनिक काम असतं आणि त्यात आपण कुठलाही नो प्रॉफिट नो लॉसवर हे काम करत असतो। त्यामुळे अशा प्रकारचा हा जिजिया करत आहे, हा जरा कमी करावा किंवा हा लागूच होऊ नये अशी आपल्याला मागणी आहे। त्यामुळे ही मर्यादा जरी वाढवली तरी बऱ्याच गव्हर्नमेंट संस्थांना याचा फायदा होऊ शकेल। एकीकडे अशी जीएसटीची मर्यादा वाढवण्याची मागणी होत असताना पुणे सजग नागरिक मंचानं मात्र सोसायटी मेंटेनन्सवर कोणताच जीएसटी नको अशी आग्रही भूमिका मांडली आहे। आता सोसायटीकडे हा मेंटेनन्सचा जो पैसा जमा होतो, ज्याच्यावर जीएसटी ऑलरेडी भरलाय, तो पैसा सोसायटी काही खिशात ठेवून बसत नाही, त्याचा खर्च करते। मग तो सिक्युरिटी एजन्सीचं बिल असो, ते विजेचं बिल असो, ते पाण्याचं बिल असो, ते टेलिफोनचं बिल असो, ते कुठलंही बिल असो, ह्याच्यावर खर्च सोसायटी करत राहते आणि त्या प्रत्येक बिलावर परत 18%, कधी 10%, कधी 12% असं जीएसटी भरत राहते। म्हणजे आलेल्या पैशावर जीएसटी, गेलेल्या पैशावर जीएसटी, म्हणजे एकंदरच जीएसटी पोटीच आता माणसांनी फक्त स्वतःच्या खिशातले पैसे घालवायचे का काय असं वाटायला लागलंय। त्यामुळे निदान या बाबतीत तरी सरकारने निर्णय मागे घ्यावा अशी आमची स्पष्टपणे त्यांना विनंती। केंद्र सरकारला खरं तर यंदा विक्रमी जीएसटी उत्पन्न मिळाले। काही महिन्यांपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गोड पॉपकॉर्नवरही खाऱ्या पॉपकॉर्नच्या मानानं जास्त जीएसटी लावला। केंद्राची तिजोरी जीएसटीच्या पैशांनी भरली जात असताना पै वाचवून महानगरात तग धरणाऱ्या सोसायटीतील रहिवाशांवर खरंच सोसायटी मेंटेनन्स जीएसटीचा भुर्दंड लादणं योग्य आहे का असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पुणे।